तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परभणी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेश विटेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, तेव्हा 38,000 मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता। हा पराभव वंचितच्या उमेदवारामुळे झाला होता। आता महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परभणी लोकसभा मतदारसंघासंदर्भात बैठक झालेली आहे। आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेश विटेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि तेव्हा 38,000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। या पराभवाला वंचितचा उमेदवार कारणीभूत होता असं म्हटलं जात आहे। आता महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।